तरी सुद्धा देव विश्वनाथाची स्तुती करतात, शिवाची स्तुती करतात. अरे पांडुरंग कोण आहे आणि शिव कोण आहे हे अभेद तत्वज्ञान आहे. नामदार साहेबांनी आताच सांगितलं ना आपल्याला, इथे भेदाला थारा नाही. मूळ तत्वज्ञान तर शिवानं स्थापलेलं आहे. पंढरीचा पहिला वारकरी कोण असेल तर तो भगवान भोलेनाथ आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. पहिला वैष्णव गणपतीला घेऊन गेले, कार्तिक स्वामीला घेऊन गेले, नंदीला घेऊन गेले. गर्दीमध्ये मोठी फसगत झाली. काय झालं? काय नाही, बसा बसा. काय काय पुरी बस खाली. शिस्त माहिती ना आपली. भोलेनाथ आले होते. भोलेनाथ अभंग घेतल्यामुळे आले ते आज. अभंग तसंच अजून तर पुढे भरपूर काही आहे. तुम्ही तुम्ही काळजी करू नका, आज शेवटचा दिवस आहे. आता ही व्यस्तता 7:30ला चालू झालं. इकडे लक्ष द्या. पोपटराव गेले ते? नाही नाही, आता काय करीत नाही ते. गेले ना. नाही तुम्ही नका जाऊ त्यांच्या मागं, असं मला म्हणायचंय. कीर्तन सुरू करायचं असलं इकडे टाळ उभा घ्यायची सवय झाली का पोपटराव अख्ख्या गावाला गारका मारून आलो आलो. काल म्हणलं अरे पोपटराव चालू करायचं आहे, तेच तेच तुला थोड्या महत्वाच्या गप्पा चालू. कुठं? या मंदिराच्या भितडाला. आता काय गप्पा आहे? पण मला आनंद या गोष्टीचा आहे. मंगळापूरचा गायक कोण असेल तर पोपट महाराज आहे. मंगळापूरचा गायक कोण असेल तर रामदास महाराज आहे. वाजवा, कौतुक करा. ही माणसं आहेत, यांच्या सोबतीला शिकलो ना. अरे खांद्यावर घेऊन नदीतून मला भजनाला जायचं. खांद्यावर घेऊन काय हे आहे का नाही. आता मला मी यांच्या भारुडातला कृष्ण होतो, कोले गुरुजींच्या भारुडातला. येशू महाराज बरोबर आहे का नाही. हे नारायणगिरी महाराजांचे पकवाजे आज 7 दिवस मंगळापूरला. केवढं भाग आहे मंगळापूरचं. का सांगतो मी, भगवान शिव हे पंढरीचे वारकरी आहेत. हरिपाठ या अभंगाशिवाय पूर्ण होत नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, हे मधुकरयाचा आतमध्ये बसा ना. संभा आत्या आत्या तुम्ही पाहिजे रे. मला कार्यकर्ते आहेत, पळणारे पाय आणि राबणारे हात बरेच आहेत. बरोबर की नाही ना? बरोबर ना? थोडे आशीर्वाद मला दिसू द्या. थोडे दीपाचंही कौतुक करावं लागेल. त्याचे सासरे दगावले आज, तरी दुपारपासून पंक्तीची तयारी करतोय. भजन्यांचंही कौतुक करावं लागेल. भोकनाळनं सुतक पडलं. तरुण तडफदार पोरगा गेला. चटका बसला मनाला सगळ्यांनाच. त्या दिवशी जडच दिवस झाला होता. खूप 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 जड झालं. कीर्तन करावं का न. कदाचित श्री गुरु ढोक महाराजांचं कीर्तन जर नसतं तर मी कीर्तन करण्याची परमिशन दिली असती. संध्याकाळी भजनानं सेवा केली असती. विशाल गेला, तोही परिवार आपलाच आहे. आता ते निमजच्या उतार्यामध्ये गेले, पण भोकनळ आहे. पण मग सुतक जर सगळ्यांनीच तर मग सप्ताह काय बंद करायचा का? देवाच्या नामात खंड नसतो. विठ्ठल नामाला अमंगलता नाही. विठ्ठल नामाला सुतक नाही. ज्ञानोबायाचा संदेश आहे, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. सुतकच नाही. त्या परिवारानं सांभाळायचं ते सुतक. टोपी पोपटनं नाही घालायची, दाढी पोपटनं नाही करायची, बाळूनं नाही करायची, अजून त्या परिवारानं नाही करायची. एका खोडाला पकडा. थोडंसं संयोजन हे झालंच पाहिजे. नाहीतर मग हे सामाजिक उपक्रम, आध्यात्मिक उपक्रम खंडित होतील भविष्यात. लोक दानापासून दूर जातील. मला आप्पाचा फोन आला, महाराज उद्याची पंगत. म्हणलं 100% करा. 200 लोकांची होती ना, 50 लोकांची करा. वारकरी जीव घाला. उत्सव नाही करायचा, मंगल कार्य नाही करायचं, विवाह नाही करायचा, वास्तुशांती नाही करायचा, जागरण गोंधळ नाही करायचा. भजन करायला काहीच अडचण नाही पोपटराव.
पहिला वारकरी भोळा महादेव आहे. या भोळ्या महादेवाचा सगळ्यात प्रचंड भक्त कोण होता? ज्यांनी प्रभू शंकराची सेवा केली त्याला धनाची प्राप्ती झाली, त्याला संततीची प्राप्ती झाली, त्याच्या जीवनातली सगळी दुःख निवारण झाली. ज्ञानाची प्राप्ती पाहिजे असेल तर प्रभूची सेवा करा, धनाची प्राप्ती पाहिजे असेल तर शिवाची सेवा करा. आपल्या मुलाला आपल्या मुलीला बुद्धी मिळावी, त्यांची संकट निवारण व्हावी, सेवा करा महादेवाची, स्मरण करा त्याच्या नामाची माळ जपा. त्याचं नाव घेतल्याशिवाय झोपू नका. झोपवणाराही तोच आहे आणि उठवणाराही तोच आहे. चिखलीकर का सांगतो मी आपल्याला, असे भक्त आहेत त्याचे, विश्वात प्रसिद्ध भक्त आहे प्रभू शंकराचा अमोल. त्याचं नाव, त्याच्यासारखा विद्वान कोणी नाही, त्याच्यासारखा विद्वान कोणीच नाही, त्याच्यासारखा धनवान कोणी नाही, त्याच्यासारखा वास्तू विशारद कोणी नाही, त्याच्यासारखा ज्योतिषी सुद्धा कोणी नाही, त्याच्यासारखा बलाढ्य कुटुंबाचा मालक दुसरा कोणी नाही. त्याचं नाव काय? राजा रावण. कुटुंब किती होतं त्याचं? बायका किती होत्या त्याला? 80,000. किती बायका होत्या? किती बायका होत्या? तुम्ही कशाला जळात्या त्याच्यावर? तुमच्या एकीनेच बारगाड्या उघड्या केल्या. गंमत अवघड आहे. आता नाही जात तिकडे, जाऊ द्या, टाइम झाला मला. एवढा प्रपंच मोठा होता. 1,00,000 नातू, 1,25,000 पंतू. भगवान शंकराचा निस्सीम भक्त होता. त्याचा नियम होता प्रभू शंकराला सहस्र कमल अर्पण करण्याचा. एकदा पूजेमध्ये 1 कमळ कमी पडलं. आता पूजा स्थानावरती बसलाय, उठायचं कसं? सार्थक कसं उठायचं? पण मग कमळ कोणतं देऊ? अजित, कोणतं कमळ द्यायचं? विद्वान तर होताच ना, जाणलं त्यानं. शरीराला पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, या पंच ज्ञानेंद्रियाला आणि पंच कर्मेंद्रियाला शास्त्रीय भाषेमध्ये कमळ असं म्हणतात. नेत्र कमल, हस्त कमल, पाद कमल, हृदय कमल. हो, सर्वेंद्रियाणां नयन प्रधानम, सर्वेषु गात्रेषु शिर प्रधानम. सर्व इंद्रियामध्ये नेत्र प्रधान आहे आणि सर्व अवयवामध्ये, गात्रामध्ये शिर प्रधान आहे. समोर खड्ग होतं, ते खड्ग घेतलं, शिर उडवलं आणि उडालेलं शिर प्रभू महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण झालं. तिकडे पाहतो न पाहतो तोपर्यंत दुसरं शिर आलं. खाली पाहतो, जे टाकलं होतं ते गुप्त झालं. परत खड्ग घेतलं, पुन्हा कापलं, पुन्हा अर्पण केलं. वर पुन्हा आलं, खाली पाहतो पुन्हा गेलं, गुप्त झालं. असं 10 वेळा झालं. किती वेळा? 10 वेळा झालं. म्हणून राजा रावणाचं एक नाव काय? दशानन. एवढी भक्ती होती त्याची. ही जी लंका आहे ना, सोन्याची लंका, ही सोन्याची लंका रावणाची नव्हती, भगवान शंकराची होती. आपली प्रिय पत्नी पार्वती. एकदा काय झालं, लक्ष्मीचा आणि भगवान श्री विष्णूचा संवाद झाला. लक्ष्मी लाडात आली आणि ती म्हटली मला बंगला पाहिजे. काय म्हटली ती? मला बंगला पाहिजे. प्रभू म्हटले एवढी सोपी गोष्ट आहे का? ती म्हटली तुम्हाला काय अशक्य आहे? मला बंगलाच पाहिजे, महल पाहिजे. असा महल तयार केला महाराज, असा महल तयार केला. आणि तो महल पाहायला मैत्रिणीला बोलवलं. कोण? पार्वतीला. पार्वतीनं तिचं बघितलं आणि इकडे आली. आपल्या घरांमध्ये भांडणं आपल्या घरामुळं नाही,
हे शेजारच्या घरांमुळे. विठाला विठाला विठाला. पार्वतीनं बघितलं आणि प्रभू शंकराकडे हट्ट केला. बस तिच्यापेक्षा जास्त मोठा आणि सुंदर आकर्षक महल मला पाहिजे. प्रिय पत्नीचं मनोरथ पूर्ण करण्यासाठी प्रभू शंकरानं विश्वकर्माच्या हातानं कुबेरा करवी, राजा रावणाचा भाऊ कुबेर त्याच्या हातानं आणि विश्वकर्म्याच्या सूत्रानं, इंजिनियर विश्वकर्मा होता. इंजिनियर आपल्याकडे पण इंजिनियर बरेच आहेत. या सगळ्या इंजिनियरचे मार्गदर्शक विश्वकर्मा आहेत, हे लक्षात ठेवा. अशी लंका तयार केली सोन्याची. ठिकाण समुद्राच्या काठावरती 3 पर्वत शिखर. त्या 3 पर्वत शिखरांच्या टोकावरती सुवर्णाची लंका निर्माण केली. वास्तुशांती करायची होती. याच महिन्यात मुहूर्त आहे, पुन्हा मुहूर्त नाही. वास्तुशांती करायची आहे. साहेब ब्राह्मण कोणता बोलवायचा? विद्वान, ज्याच्या मंत्रोच्चारानं या वास्तूमध्ये पवित्रपणा आला पाहिजे, ताकद आली पाहिजे, शक्ती संचरली पाहिजे. मंत्रोच्चारानं साधनेनं जागेमध्ये ताकद तयार येते बरं का. मंत्रोच्चारानं राजा रावणाचं नाव समोर आलं. राजा रावणाला बोलवलं आणि असे मंत्र म्हटले. मंत्र म्हटल्या वास्तुशांती पूर्ण झाल्यानंतर महादेव आले आणि राजा रावणाला म्हटले, खूप विद्वान आहात तुम्ही, तुमच्या मंत्रानं वास्तुशांती यथासांग परिपूर्ण होईल. तुम्हाला जे पाहिजे ते देण्याची इच्छा आहे, मागा म्हटल्यानंतर रावणानं वचन घेतलं, जे मागाल ते द्याल देतो, जे मागाल ते द्याल. रावण विद्वान होता, चतुर होता. रावण म्हटलं काही दुसरं काही लागत नाही, लंकाच लागत. दिली नाही, द्यावीच लागली. कोणते मंत्र होते, काय मंत्रोच्चार होत्या राजा रावणाचा? अरे एका असुरानं गायलं. पण प्रभू शंकराचा सगळ्यात प्रिय स्तुती गौरव पाठ कोणता असेल, स्तोत्र कोणता असेल तर राजा रावणानं रचलेलं शिवतांडव स्तोत्र आहे. ओम अगस्तेश्वराय नमः. अगस्तेश्वराय नमः. जटाटवी जल जल प्रवाह विकसले. जटाटवी जल जल प्रवाह विकसले. Dama
जटाकटा संभ्रमण ब्रह्मणी गट्स पाहिजे माणसात. काय पाहिजे? गट्स. मी राजा रावणाचं सांगतोय. राक्षस होता, राक्षस होता, पण राक्षसाच्या सुद्धा देहाला येऊन शिवाची भक्ती करावी लागते. सगळ्या जगातल्या मानवाला संदेश देऊन राक्षस गेला. माणसांना संदेश देणारा हा राक्षस आहे. सचिन भाऊ, त्याचं वैशिष्ट्य काय? त्याची आई राक्षसी नाही आणि त्याचा बाप ब्राह्मण आहे. आईचं नाव केकसी. कशा करता सांगतो मी. तो संदेश देतोय, क्षण वाया जाऊ देऊ नका. मला माझ्या आयुष्यातला शिव नावाचा क्षण वाया गेला की मी असुर असून सुद्धा मला पश्चाताप होतो. तुम्ही माणसात, तुम्ही माणसात. मेरा पल पल बीता जाए मुख से जपले नमः शिवाय. ताली वाजा, फक्त ताली वाजा माऊली. मेरा पल पल बीता जाए मुख से जपले नमः शिवाय.
के दर्पण खोलो, हे अब क्षण खाली न जा। शिव तुम हृदय से बोलो, मन मंदिर के दर्पण खोलो, अब क्षण खाली न जाए पगला, अब क्षण खाली न जाए, तेरा पल पल बीता जाए मुख से। जप ले तेरा पल पल बीता कैलाश के निवास नमो बार बार हूँ, कैलाश के निवास नमो बार बार हूँ, आए शरण त्यार प्रभु तारे तार। कैलाश के निवास नमो बार बार हूँ, बार बार हूँ, आए शरण त्यार प्रभु तारे। कैलाश के निवास नाचा हात वर करा, कोणाला वाटतं नाच, कोणाला वाटतं राजू राहू बा राहू बा कोणाला वाटतं नाच वाजून? अरे वरातीत नाचणारे बरेच आहे, कीर्तनात नाचणारा राजू भाऊ आहे. कोण नाचायची इच्छा आहे? एक सेकंद, कोणाची इच्छा आहे? कोणीच नाही, उठ. हा कैलाश के निवासी पर बार बार हूँ, कैलाश के निवासी नम बार बार हूँ, बार बार हूँ, आए शरण दीवार प्रभु कैलाश के निवासी नम बार बार हूँ, नम बार बार हूँ, आए शरण दीवार प्रभु कसलं सुतक. भक्तीला नाही, आधार द्या, प्रेम द्या, संकटकाळी मदत करा, ते खरं प्रेम आहे. हे तुमचा मूड माझ्या लक्षात आला होता, म्हणून म्हणलं यांना पिकअप द्यावा थोडासा. कशा करता बोलतो मी. पहिला वारकरी भगवान शंकर आहे, आणि म्हणून तुकोबरायला त्याच्याविषयी प्रेम आहे. ते प्रेम व्यक्त करतात त्या पत्राच्या द्वारे अभंगाच्या. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ.
महाराजांकडे गेलो एक दिवस, त्यांच्या तोंडावरून हात फिरवला. म्हणलं महाराज, पहिल्यांदा तुम्ही आले होते ना, तेव्हाचा आवाज आणि आताचा आवाज जमीन आसमंताचा फरक आहे. तेव्हा थोडासा आवाज नवीन होता, पण आता आवाज एवढा मुरब्बी झाला आहे, आंब्यापेक्षा गोड पिकलेला आवाज लागतो. गोड किती उंच नेऊ द्या, फाटत नाही, तुटत नाही. हे वैभवच आहे. तुम्ही 8 दिवस येता, तुम्हाला कायम निमंत्रण आहे. तुम्हाला कायम निमंत्रण आहे, कायम निमंत्रण. पांडुरंग जसे तसे ओंकार महाराज झाले. शत्रुघ्न महाराज तुम्ही पण काळजी करू नका. कुणाला वाटतं हा सप्ताह यशस्वी झाला, हात वर करा बरं. उमेश, हात पाहू दे मला, कोणाकोणाची खाली येते. वा वा. सगळ्या सप्ताहामध्ये सेवादान दिलेल्यांसाठी कौतुकाच्या टाळ्या वाजवा. सगळ्यांसाठी, अन्नदाते. आता आपल्या पोरांकरता टाळ्या वाजवायच्या, तरुणांकरता बघू किती टाळ्या वाजतात. तरुण, वा युवा जोश, वा. ये बात आहे. विनेकरी एकदा टाळ्या वाजवा, विनेकरी वास. अरे हे माणसं, नाना पाटील, नाथू अण्णा, शंकरराव, खूप माणसं होती हो. परवा आम्ही शिवबाबाच्या तिथे गेलो होतो. हा माणूस एकटा आला का सप्ताह बसून जायचा. हिशोबाच्या वहीला गेणूबाबा होते. गेणूबाबा पाठाडी महाराज बोलले होते मध्येच कीर्तनात, त्यांच्या पायात प्रॉब्लेम होता ना बसायचा. ढोक महाराजांच्या नावापुढे 151 रुपये लिहिली होती. लक्षात. ही माणसं यायची. बंडू बाबा असतील, अजून सगळ्यात तज्ज्ञ नाव नाना पाटील दिघे, सगळ्यात तज्ज्ञ नाव. काय माणूस होता. ढोक महाराजांच्या कीर्तनात मी पखवाज वाजवायला, कुठं खांडगावला. पखवाज उतरला हे नाना पाटीलला कळायचं, पण आता या पोराला कसं सांगायचं. नाना पाटील घोडीच्या खालून घुसायचे, ठोकून पखवाज लावायचे. अशी ही माणसं, ही पुण्यस्मरण आहे खरी. ही खरी पुण्यस्मरण आहे. सप्ताहामध्ये योगदान दिलं, पुण्यस्मरण. उत्तमरावांचं आज पुण्यस्मरण आहे. हे खरं पुण्यस्मरण आहे. वैकुंठवासी लहानू कृष्णाजी वाळे यांचंच पुण्यस्मरण आहे. राजूभाऊ आहे. सरांना म्हणलं, सर सेवा बंद नाही करायची. काय करायचं म्हणलं, पर्यावरणाचा समतोल राखायचा आहे. ऑक्सिजन सगळ्यांनी बघितला, पण ऑक्सिजन देणारे झाड कोणीच लावत नाही. आपल्याला 50 झाडं द्यायची आहे वारकऱ्यांना. ती झाडं आणून दिली त्यांनी, झाडं आणून दिली एका वाक्यात. म्हणलं असं करा. एवढं अनुमोदन आहे. म्हणून प्रेम पाहिजे. हे परमात्म्याकरता लिहिलेलं प्रेमपत्र आहे. आता ज्या दरबारात उभा राहिलो आपण, ते प्रेम सांगतो. एक बार बजरंगी माता सीता के महल में चले गए. माँ सज धज रही थी, श्रृंगार कर रही थी, माथे पे सिंदूर लगा रही थी. तो बाल बजरंगी माँ के सामने आए, बोले माँ ये क्या कर रही हो. माँ बोले माँ माथे पे सिंदूर लगा रही हो अपने भांग में. क्यों, ये लाल तिलक क्यों लगाती हो, ये सिंदूर क्यों लगाती हो. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, करेक्ट कार्यक्रम होणार. शेवटचा दिवस आहे. 3 मिनिटात संपवतो. 3 काटा लावून पा घड्याळाचा. माँ ये सिंदूर क्यों लगा रही हो. माँ की आंखों में आंसू आए, माँ रो पड़ी. प्रभु की याद आई, प्रभु श्री राम की. ये लगाने से मेरे प्रभु की उम्र बढ़ जाती है. तो बजरंगी के आंसू में आंखों में आंसू आए. छोटे बजरंगी बोले माँ इतना सा सिंदूर लगाती हो अपने प्रियतम के आयु के लिए, कितनी उम्र बढ़ जाएगी तेरी. रोते चिल्लाते, पीछे पौर मेढ़े, पीछे पौर. और जाके जहां सिंदूर की बोरिया रखी हुई थी, उस ग्रह में गए. पूरी बोरिया अपनी सिर पर डाल दी. नाखून से सिर तक अपने आप को सिंदूर में डुबो दिया और पूरा सिंदूर अपने बदन में लगा दिया. आंख में न चली जाए इसे आप कैसे आप पूछते हुए माता के महल में आए. और ठुमक चलत छलांग लगा के मैया के सामने. मैया ये लाल बूंदा देखकर घबरा गई. बोले क्या है तू, कौन है. बोला मैं बजरंगी. अरे ये क्या कर दिया. कितनी संकोचित विचार की हो माँ तुम इतना सा सिंदूर लगाती हो, इतना सा सिंदूर लगा के मेरे प्रभु की कितनी उम्र बढ़ाओगी, क्या आयु बढ़ाओगी. देखो मेरा भाव ऐसा है, मेरा पूरा जीवन, ये मेरा तन मन धन प्रभु के लिए समर्पित है. इसलिए मैंने अपने पूरे बदन को सिंदूर लगाई दिया. ये प्रभु का है, ये है प्यार, ये है प्रेम. अपमान भी सहा. एक बार श्री रामचंद्र जी महाराज के भरे दरबार में विभीषण ने ताना मारा.
बजरंगी, क्या तेरे मन में राम है? अपमानित हुए थे प्रभु के सामने, भरे दरबार ने दिखा दिया सबको, सीना फाड़ा और बोले ले देख, जयकारा लगाया प्रभु के नाम का, जय श्री राम। श्री राम जानकी बेटे मेरे सीने सदाशिव हे तुकोबरायला माहिती, म्हणून तुम्ही विश्वनाथ मोठ्या प्रेमानं भजन करायचंय, जागा कोणी सोडायची नाही. विठोबा रखुमाई, चला पटापट. विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा
नारळ घ्या पाकिट माझं मला राहू दे परत. खूप धन्यवाद. हे प्रेम मंगळापूरतूनच मिळतं मला. जगात कुठेही गेलो किती मान सन्मान मिळाला तो मान सन्मान माझ्यासाठी अपुराच आहे. जोपर्यंत मंगळापूरमध्ये प्रेम मिळत नाही तोपर्यंत सगळ्या दुनियेतलं प्रेम फिकं आहे मंगळापूरच्या प्रेमापुढं. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. सुनो गौर से. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. दोन खुर्च्या मांडून ठेवा. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. बस कृपा है संत ज्ञानेश्वर महाराज की वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं थी. बर का. जे सुखात साथ देतात जो सुख में साथ देते हैं ये खास करके मेरे दोस्तों के लिए है जिन्होंने मुझ पर दुनियादारी निभाई, जिन्होंने मुझे दिल लगाया, जिन्होंने मुझे हृदय से प्रेम किया. आप सब बहुत दूर से आए हैं, बहुत दूर से. कम से कम आज 30-40 गांव के लोग हैं यहाँ पर. मेरे भाई भी आए, भुकनल सर, प्राचार्य भी आए हैं, निमज के है, सगळे सगळे टाळकरी. बघा हे सगळे संदीप भाऊ, हे संपतरावांचे चिरंजीव आहे. संपतराव डोंगरेचे, आळंदी, पंढरपूर, सगळ्या वाऱ्या. आता काही कमी आहे? काही कमी आहे का? ये सिर्फ दोस्तों के लिए है, मेरे प्यारे मित्रों के लिए, माझ्या गावातल्या सगळ्या मित्रांसाठी. भास्कर राव, जो सुख में साथ देते हैं उसे रिश्ते कहते हैं. जो सुख में साथ देते हैं उसे रिश्ते कहते हैं और दुख में साथ देते हैं उसे फरिश्ते कहते हैं. मंगळापुरातला प्रत्येक माणूस माझ्यासाठी फरिश्ता आहे. मी कुणासाठी काय ज्याला कळेल त्याला कळेल.
मी कुणासाठी काय आहे, मला कोण किती महत्त्व देतो, ही गोष्ट ये बात मेरे लिए मायने नहीं रखती. इस भूमी में पैदा हुआ हर शख्स माझ्या मनातला आहे, माझ्या मातीतला आहे आणि माझ्या मायबाप आहे, हा भाव माझ्या मनामध्ये काय म्हणतो. डॉक्टर उगले आलेले आहेत, डॉक्टर लांडगे आलेले आहेत. कुठे डॉक्टर कुठे? छान, यांच्याकरता टाळ्या वाजवा. मोठे तज्ज्ञ आहेत, मुंबईला असतात 15 दिवस. मनके गॅप अमुक तमुक दबलेले नसा. मला डॉक्टरनी खांदा खोलायला लावला होता, पडलो होतो मी तयारी केली. त्यांचे वडील भेटले, गावातले एक जणांनी सांगितलं एकदा जाऊन या. एकदाच जाऊन आलो, चेक केलं, मी 100% दुरुस्त झालो. 1 रुपया घेतला नाही त्यांनी माझा. तज्ज्ञ आहे. किती प्रेम द्यावं, किती प्रेम द्यावं. ज्या काशी विश्वनाथाच्या साठी आपण गौरव केला, त्या काशी विश्वनाथाच्या नगरीमध्ये ज्या श्रीरामाच्या नामाचा जय जयकार केला, त्या श्रीरामाच्या भूमीमध्ये अयोध्या आणि काशीमध्ये 11 सप्टेंबरला अकोले संगमनेर अगस्त्य आणि रामेश्वर पंचक्रोशीतील आम्ही सगळे 500 वारकरी, राजेंद्र महाराज आणि मी, आम्हा दोघांच्या संयुक्त विद्यमाने सुदाम महाराजांच्या मार्गदर्शनाने अतिशय विराट असा सप्ताह आम्ही करत आहोत. अयोध्येमध्ये 500 टाळकरी आणि वारकऱ्यांची दिंडी, हे जर सगळ्या जगानं दिसलं तर संगमनेर आणि अकोले तालुक्याचं नाव भारतात जाईल. आणि ते लाईव्ह दिसणार आहे सगळ्या वाहिन्यांना. माझा चॅनल आहे, हा माझा कीर्तनकार उमेश आहे आमच्यासोबत. अयोध्येच्या राम मंदिरामध्ये गोविंददेवगिरींच्या मार्गदर्शनाखाली एक सेवेचा सन्मान आहे, मोठा आहे. आणि पितृपक्ष काशीमध्ये आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. राजेंद्र महाराजांना धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद. कोणाचं राहिलं असेल तर क्षमा करा मला. त्याच्यानंतर जय विठ्ठल होईल, कोणी उठणार नाही. 1 मिनिटामध्ये एक अत्यंत गोड कार्यक्रम आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली